चहा, विशेषतः दूध चहा, गोड चहा हा आपल्या जीवनशैलीचा एक अविभाज्य भाग झाला आहे. पण जेव्हा आपण तो बंद करतो किंवा त्याचे प्रमाण खूपच कमी करतो, तेव्हा शरीरावर अनेक सकारात्मक बदल जाणवतात. आज मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे. चहा पिणे बंद केल्याने होणारे चांगले बदल. पचनशक्ती सुधारते. चहामध्ये असणारे टॅनिन्स लोह आणि इतर खनिजांचे शोषण रोखतात. त्यामुळे चहा बंद केल्यावर पोट हलके राहते, ॲसिडिटी कमी होते आणि अपचन, गॅस यांसारख्या समस्या कमी होतात. झोपेची गुणवत्ता वाढते. चहामध्ये कॅफीन असते, जे झोपेच्या नैसर्गिक चक्रात अडथळा आणते. चहा सोडल्यानंतर मन शांत राहते, खोल व समाधानकारक झोप लागते. सकाळी ताजेतवाने वाटते. ऊर्जा नैसर्गिक पद्धतीने वाढते. चहा घेतल्यावर ऊर्जा अचानक वाढते, पण लवकरच ती कमी होते, त्यामुळे थकवा जाणवतो. चहा सोडल्यानंतर शरीर नैसर्गिक ऊर्जा स्रोतांवर योग्य आहार, पाणी, फळे, झोप अवलंबून राहते, त्यामुळे दिवसभरात स्थिर ऊर्जा मिळते. लोह आणि कॅल्शियमचे शोषण सुधारते. सतत चहा पिल्यामुळे शरीरात लोहाची कमतरता निर्माण होते, विशेषतः महिलांमध्ये निर्माण होते. चहा सोडल्यानंतर आहारातून मिळणारे पोषक तत्व, लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम चांगल्या प्रकारे शोषले जातात. त्वचेवर सकारात्मक परिणाम. चहा जास्त प्यायल्यामुळे शरीरात डिहायड्रेशन होते. त्वचा कोरडी व निस्तेज दिसते. चहा बंद करून जास्त पाणी, फळांचे रस, हर्बल टी घेतल्यास त्वचा तजेलदार, चमकदार व मऊ होते. चहा बंद केल्यावर मेंदूत सेरोटोनिन व डोपामिन संतुलित राहतात, त्यामुळे मन शांत, स्थिर व आनंदी राहते. डिहायड्रेशन कमी होते. चहा एक प्रकारचा मूत्रल पेय आहे, ज्यामुळे वारंवार लघवी येते आणि शरीरातील द्रव कमी होतो. चहा बंद केल्यावर शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित राहते, त्यामुळे थकवा कमी व त्वचा चांगली राहते. दातांचे आरोग्य सुधारते. चहा पिल्यामुळे दातांवर पिवळसर डाग, दंतक्षय, दुर्गंधी वाढते. चहा बंद केल्यावर दात स्वच्छ, चमकदार आणि हिरड्या निरोगी राहतात. हृदयाचे आरोग्य सुधारते. गोड चहा किंवा दूध चहा सतत घेतल्यामुळे साखर व चरबीचे प्रमाण वाढते, ज्याचा परिणाम थेट आपल्या हृदयावर होतो. चहा बंद करून हर्बल टी किंवा साधं पाणी घेतल्यास रक्तदाब नियंत्रित राहतो, हृदयावरचा ताण कमी होतो, वजन नियंत्रण होते. दूध चहा, गोड चहामध्ये भरपूर कॅलरीज असतात. तो बंद केल्यावर अनावश्यक कॅलरीज शरीरात जाणं थांबतं, पोट कमी दिसू लागतं आणि वजन कमी होण्यास आपल्याला मदत होते. चहा हा शरीरासाठी खूपच घातक आहे, तरीही आपण तो नियमित पितो. रोगप्रतिकारक शक्ती वाढते. सतत चहा घेतल्यामुळे शरीरावर ताण येतो, प्रतिकारशक्ती कमी होते. चहा सोडल्यानंतर शरीर नैसर्गिक पेयावर, हळदीचे दूध, लिंबू पाणी, हर्बल टी अवलंबून राहते, ज्यामुळे इन्फेक्शनचा धोका कमी होतो. यकृत व मूत्रपिंडावरचा ताणही खूप कमी होतो. चहातील रसायने, विशेषतः फ्लोराईड व कॅफीन, यकृत व मूत्रपिंडावर ताण टाकतात. चहा बंद केल्यावर ही अवयव स्वच्छ व निरोगी राहतात. पर्याय म्हणून काय घेता येईल? हर्बल टी. तुळस, आले, पुदिना, हळद यांची मिळून हर्बल टी घेऊ शकतो. लिंबू पाणी. ग्रीन टी. ग्रीन टी आपण घेऊ शकतो, पण ती मर्यादित प्रमाणात. लिंबू पाणी, ग्रीन टी मर्यादित प्रमाणात. कोमट पाणी, डिटॉक्स वॉटर, दुधात हळद किंवा दालचिनी. एकूणच चहा बंद केल्याने शरीरात संतुलन, नैसर्गिक ऊर्जा, सुंदर त्वचा, मजबूत हाडे व निरोगी मन मिळते. तर तुम्हाला ही महत्त्वपूर्ण माहिती कशी वाटली
ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.